नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीचा काळ हा कसा असणार आहे आणि त्याचं भविष्य काय आहे हे आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंतरचा हा सुरू होणारा काळ असाच आहे. हा काळ बरोबर पाहता सामान्य वाटेल, पण आतून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेणारा आहे. तुम्ही खूप काही सहन केलं, लोकांच्या गैरसमज, भावनिक फसवणूक, मेहनत असूनही न मिळालेला फळ. अनेकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला की माझ्याच बाबतीत असं का होत आहे. पण लक्षात ठेवा, तिच्या वाटेला जे कष्ट येतं ते साध्या लोकांसाठी नसतं, ते देवाच्या आत्म्याला मोठं देणारं आहे. त्यालाच अधिक खोल समजून देतो. हा लेख साधं भविष्य कथन नाही, तर एक इशारा आहे. कारण 28 जानेवारी नंतर तुमचं भाग्य उघडण्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचं खरं रूप. ही व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही, तर ती तुमच्या जवळ असेल, तुमच्या बोलण्यात सहभागी असेल, तुमच्या अडचणी ऐकत असेल. पण याच व्यक्तीमुळे तुमचं सुवर्ण काळात थांबू शकतो. जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर माझे हे शब्द हलक्यात घेऊ नका, कारण जे आज दुर्लक्ष वाटत होतं हेच उद्या मोठं वळण करू शकतं. हा काळ देव तुमचं भविष्य हातात देण्याआधी घेतलेली शेवटची परीक्षा आहे. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. नंबर 1 आहे, 28 जानेवारी नंतर कुंभ राशीच्या जीवनात अचानक बदल सुरू होतो. 28 जानेवारी नंतर या राशीचे जीवनात बदल सुरू होतं. हे बरोबर व छोटे वाटेल, पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील. अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या, नोकरीतील अडथळे, आर्थिक बाबतीत मानसिक गोंधळ, ते अचानक हलायला लागतील. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बदलत आहे, पण नेमकं काय आहे ते कळणार नाही. हेच सर्वात मोठा संकेत आहे, कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे. जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचा फळ मिळण्याची आता वेळ जवळ आलेली आहे. पण लक्षात ठेवा, जसं पाणी खोल असेल तसं त्यात हालचाल दिसत नाही, तसंच तुमच्या आयुष्यातील बदलही आतून सुरू होतील. बाहेर सगळं शांत दिसेल, पण आतून नियती तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत असेल. नंबर 2 आहे, ती व्यक्ती ओळखणं कठीण आहे. का? कारण धोका नेहमी कुठे आहे. ही व्यक्ती तुम्हाला कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही. ती तुमच्या अगदी जवळची असेल, तुमचं दुःख ऐकून घेणारी, तुमच्यासाठी चिंता दाखवणारी, पण त्याच वेळी तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावणारी असणार आहे. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण ती तुम्हाला खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील. तुमच्यामधील हा मार्ग कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती तुमच्यासाठी सर्वात मोठा अडथळा असेल. ही व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त आरामात असेल, कारण तुमचं पुढे जाणं त्यांच्या असुरक्षिततेला धक्का देणार आहे. म्हणूनच ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचं काम करेल. नंबर 3 आहे, या राशीच्या भावनिक कमजोरी या टप्प्यावर का धोकादायक ठरते. सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे काही करूनही आपण हाच गुण या काळात धोकादायक ठरू शकतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतः मनात कोणी अडचणी सांगितली तर स्वतः दुःख बाजूला ठेवता आणि तुम्ही त्या गोष्टी सॉल्व करता. 28 जानेवारी नंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला बिचारे त्रासलेले दाखवतील, जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून काढलं जाईल. त्यांच्या समस्यांकडे अडकून पडाल आणि तुमच्या सुवर्णसंधीकडे दुर्लक्ष कराल. हे लक्षात घ्या, या काळात प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही, कारण काही लोक तुमच्या दयाळूपणाचा वापर करून तुमचं भविष्य थांबवतील. नंबर 4 आहे, सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणारा मानसिक धक्का हा आवश्यक आहे. हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षा नाही, तर संरक्षण आहे, कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ येऊ दिली जात नाही. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप या काळात तुमच्या समोर येईल. ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल. विश्वास तुटेल, मन दुखेल, कदाचित तुम्ही काही काळ शांतही व्हाल, पण याच क्षणी तुमचं मन प्रगल्भ होईल. कारण मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल. यानंतर तुमचं नशीब उघडेल, कारण तुम्ही आता चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेला असाल. नंबर
5 आहे, कारण हात लांब राहा आणि याचा खरा अर्थ असा आहे की खोल 3 हात लांब राहा, म्हणजेच नाती तोडणी नव्हे तर स्वतः संरक्षण करणे. या काळात या राशीचे कोणाशी थेट वाद घालू नये, कारण अंतर्गत ठेवावे. या व्यक्तीला तुमच्या पुढच्या योजना, आर्थिक हालचाली, नवीन संधी यांची माहिती देऊ नका, कारण ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही, पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणेल. म्हणूनच हेच या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितकी तुमची नियती तुमच्या बाजूने काम करेल. नंबर 6 आहे, भाग्योदय उघडण्याआधी मिळणारे गुण संकेत. सुवर्ण काळ अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. या काळात तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणवतील. एक तर राहण्याची गरज वाटेल. जुने लोक, जुने आठवणी आपोआप दूर जातील. तुमच्या मनात आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल. संकेत दुर्लक्षित करू नका. हेच देवाचे इशारे आहेत की तुमचं आयुष्य मोठ्या टप्प्यांवर जाणार आहे. नंबर 7 आहे, या काळात चुकीची प्रतिकृती दिल्यास काय धोका होऊ शकतो. तर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सांगितलं तर हा सुवर्ण काळ असू शकतो. जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदललात तर संधी दिसू शकते. जर तुम्ही जुन्याच लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो. देव संधी देतो, पण ती जपण्याची जबाबदारी तुमची असते. हा काळ योग्य निर्णय यांचा आहे, कारण भावनिक कमकुवतपणा नाही. नंबर 8 आहे, योग्य वागणुकीमुळे सुवर्णकाळ कायमचा कसा होईल. या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकतं. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका, लोकांच्या गोंधळात अडकू नका. जे लोक तुम्हाला सतत कमी लेखत होते त्यांच्यापासून दूर राहा. आध्यात्मिकतेकडे लक्ष द्या. तुम्हाला सतत कमी वाटतं, कारण आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा. मन शांत राहील याची काळजी घ्या. निर्णय अचूक होतील हे लक्षात ठेवा. हा काळ फक्त यश देणार नाही तर तुम्हाला योग्य माणूस बनवणार आहे. या राशीच्या मित्रांनो, 28 जानेवारी नंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही. हा काळ निवडी, तालुका निवड, विचारांची निवड व स्वतःची निवड, सुवर्ण काळ नक्की येणार आहे हे लक्षात ठेवा. पण तो प्रत्येकासाठी नसतो. तो फक्त त्यांच्यासाठी असतो जे योग्य वेळी योग्य लोकांपासून दूर राहण्याचं ध्येय दाखवतात. या लेखात सांगितलेले 3 हातांचे अंतरिक्ष ही भिंत नसून संरक्षण कवच आहे. हे कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून, चुकीच्या सल्ल्यांपासून आणि तुमच्या स्वप्नांना अडथळा आणणाऱ्या लोकांपासून वाचवणार आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता, कमी बोलता आणि स्वतःच्या अंतःकरणावर विश्वास ठेवता तेव्हा देव तुमचं रक्षण करतं, पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्कीच येऊ शकतं. म्हणून सावध राहा, संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा. 28 जानेवारी नंतर तुमचं आयुष्य नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे आणि योग्य पाऊल उचललं तर अध्याय फक्त यशाचा नसेल तर अंतर्मनाला शांतता देणारा, आत्म्याला समाधान देणारा आणि आयुष्यभर कठीण आठवणीत राहणारा तर असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.